पूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा, सालाबादाप्रमाणे याही वर्षी पवित्र पुण्यभूमी पारडी येथे कीर्तनरूपी सेवेचा योग आहे। भाविक भक्त श्रोतो सज्जनांच्या सानिध्यात ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्यानं तुम्हा सर्व वैष्णवांच्या उपस्थितीमध्ये हा पवित्र असा ज्ञान यज्ञ महोत्सव आज त्याची सांगत आहे। कथाकार महाराज उपस्थित आहेत, ज्यांच्या मुखातून आपण कथा ऐकलेली आहे। 7 दिवस वेगवेगळ्या प्रकारच्या महापुरुषांच्या मुखातून ज्ञानदानाचं श्रवण तुम्ही सर्व श्रोतो सज्जनांनी केलेलं आहे। हा मानवी जन्म सार्थकी घालवणं हे मनुष्याचं आद्य कर्तव्य आहे। माणूस म्हणून आपण जन्माला आलोत, मग या जन्माला आल्यावर भगवत भजन केलं पाहिजे। महाराजांनी वर्णन केलेलं आहे, येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एर झारे चिरापडे। हाच एक मनुष्य जन्म आहे की आपल्याला येण्या जाण्यातून मुक्त करू शकतो, मुक्ती देणारा जन्म आहे। आणि या जन्मामध्ये भगवत भजन कीर्तन श्रवण पूजन पुराण जे काही असेल ते या जन्मामध्ये आपल्याला श्रवण करायला मिळतं। अन्यत्र जन्मामध्ये हे साधन नाही घडत। कुत्रे मांजरं जन्माला येतात, त्यांच्यासाठी सत्संग नाही, त्यांच्यासाठी कीर्तन नाही, त्यांच्यासाठी पुराण नाही। ज्या मनुष्याला बुद्धी आहे, ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती ज्यांच्यासाठी आहे, असा एकच जन्म आहे मृत्यू लोकामध्ये, तो म्हणजे मनुष्याचा जन्म आहे की या मानवी जन्मामध्येच आपल्याला हे साधनं घडू शकतात। महाराजांनी वर्णन केलेले, याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे, दुसरीकडे नाही। या जन्माला आल्यावर आयुष्याच्या साधने आणि सच्चिदानंद पदवी घेणे। विठ्ठला 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 विठ्ठला। धन्य ही भारत माता आहे आणि त्या भारत मातेमध्ये धन्य महाराष्ट्राची भूमी आहे की ज्या भूमीमध्ये ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे। भारत मातेमध्ये, या भारताच्या पवित्र कुशीमध्ये अनेक महापुरुषांचा जन्म झालेला आहे, अनेक साधूंच्या जन्माचं स्थान आहे। पुन्हा त्याच्यामध्ये आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे। सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा। सर्वांच्या जीवनामध्ये सत्संग निर्माण व्हावा अशी अपेक्षा साधू पुरुषांनी केलेली आहे। आणि पारडी हे भाग्यवान पुण्यशील गाव आहे, छोटं गाव आहे, पण परमार्थाबद्दल अत्यंत आवड श्रद्धा या लोकांची असल्यामुळे दरवर्षी मोठ्या आनंदानं उत्सव दिवसेंदिवस वाढत होत चाललेला आहे। आता मलाही इथे येऊन 5-6 वर्षापासून या जागर काल्याची सेवा करण्याचा योग येतो। श्यामभाऊच्या योगाने सुरुवातीला योग आला, मग गावकऱ्यांनी त्या प्रेमामध्ये बांधून ठेवलं। प्रतिवर्षी येता येतं की दिवसेंदिवस उत्सवाचं स्वरूप वाढतं होत आहे। विठ्ठला 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 विठ्ठला। अन्नदान नामचिंतन कथा कीर्तन पुराण श्रवण सर्व काही कार्यक्रम अगदी आनंदानं इथं पार पडत आहेत। आज काल्याचं कीर्तन आहे। वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। काला म्हणजे आपण 7 दिवस जी सेवा केली त्या सेवेची पावती देणारा प्रसाद म्हणजे काल्याचं कीर्तन आहे। वारकरी संप्रदाय त्याला अनन्यसाधारण महत्त्व तर आहेच, पण काल्याच्या कीर्तनाशिवाय कोणत्याही उत्सवाची सांगता होत नाही आपल्याकडे। असं भजन काल्याच्या कीर्तनानं त्याची सांगता केली जाते। काल्याचं कीर्तन अनन्यसाधारण महत्त्व देणार आहे। विषयामध्ये बरबटलेला जीव आहे, विषयासक्तीमध्ये अडकलेला आहे। तात्विक समाधान प्राप्त करण्याची जीवाला इच्छा आहे, पण कली काळामध्ये जीवाला तात्विक समाधानाची प्राप्ती होऊ शकत नाही। कारण प्रत्येक अन्नामध्ये दोष निर्माण झालेले आहे, काही नाही। स्थिरता निर्माण करणारं अन्न आता आपल्याकडे नाही।
पोटामध्ये गेल्यानंतर मनुष्याची उद्विग्नताच वाढवणारा अन्न आहे. त्याचं कारण खतं बियाणं अमुक तमुक या गोष्टीचा प्रादुर्भाव झालेला आहे. पण अशाही घोर काळामध्ये वृत्तीला स्थिर करणारा एकमेव प्रसाद आहे तो म्हणजे काल्याचा. की काल्यामध्ये जी शुद्धी आहे, काल्यामध्ये जी पावर आहे आणि मनुष्याला आकर्षित करण्याचा भाव चित्तवृत्तीला या काल्याच्या प्रसादात आजही कलियुगामध्ये आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि काला दुर्लभ आहे. काला वैकुंठामध्ये नाही, काला पाताळामध्ये नाही. महाराज म्हणले ना, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठ तो ऐसे नाही, कवळ काही काल्याची. वा, भजने आपला मस्त तयार झाला. गंगाधरराव, हा बघा किती योग्य रूपावळी, चाल, प्रमाण मस्त म्हणलं. विठ्ठला विठ्ठला. त्या बोदडीचं नाव कुण लहान बोदडी ठुलंय की बघा. ती लहान बोदडी नाही, हा ती लई मोठी बोदडी झाली आता. विठ्ठला वैकुंठामध्ये नाही काला, पाताळामध्येही नाही काला. काला या भूमंडळाच्या ठिकाणीच आहे. पुन्हा काला भूमंडळात आहे, पण भूमंडळातही सर्वत्र ठिकाणी नाही. तुम्ही महाराष्ट्र सोडून, वारकरी संप्रदाय सोडून जर अन्यत्र ठिकाणी गेलात तर तुम्हाला काल्याचं कीर्तन सापडत. उत्तर भारतामध्ये जा, आता श्रीकृष्णाची भूमी आहे, पण तिकडे काला नाही, काल्याचं कीर्तन नाही. पण आपला वारकरी संप्रदायामध्ये 3 प्रकारच्या कीर्तनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एक गुण संकीर्तन, दुसरं लीला संकीर्तन आणि तिसरं नाम संकीर्तन. महाराज, हे 3 कीर्तनं आपल्या संप्रदायात फार आवडीनं केले जातात. लीला संकीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन, आणि साधू पुरुषांनी हे काल्याचं कीर्तन मुद्दाम शेवटी ठेवलेलं आहे. कारण या जगामध्ये परिपूर्ण अवतार 2च आहेत. पूर्ण अवतार रामकृष्ण. राम अवतार पूर्ण आहे, कृष्ण अवतार पूर्ण आहे. मग वर्णन करण्यासाठी पूर्णता लागते. पूर्णता रामरायाकडे आहे आणि पूर्णता श्रीकृष्णाकडे आहे. मग एक तर रामाचं चरित्र वर्णन करायला पाहिजे, कृष्णाचंच का असा काही लोकांना प्रश्न पडतो. आता राम तर किती श्रेष्ठ देवता आहे. एक वचनी, एक बाणी, एक पत्नी. रामरायाच्या जीवनामध्ये लबाडी नावाची गोष्टच नाही. म्हणा तुम्ही संपूर्ण रामचरित्र वाचा. बापाच्या वचनासाठी 14 वर्ष वनवासाला जाणारा पुत्र पुन्हा भारतात जन्माला येईल. बापाला वनवासाला पाठवतील. आता महाराज, जा बाबा, आता तुमची वेळ झाली, तुम्ही जा. पण ज्या रघुकुलाची रीतच अशी होती, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर बचन न जाई. पण रामचरित्राचा असा महिमा आहे. रामचरित्र ऐकून पाप जळतं, पण वागल्याशिवाय पुण्य होत नाही. रामचरित्र ऐकल्यावर पाप जळतं. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकम अक्षरम पुसा महापातकनाशनम. रामायणातली ओवी. कथा परिसता रामायण पूर्वज उद्धरती जाण, पूर्वजांचे नवल कोण उद्धरे संपूर्ण त्रिजगती. रामकथेची नवाळी शेषवंदी पाताळी, शिववंदी कैलास मेळी, कथा भूतळी जगद्वंद्य. रामकथा श्रेष्ठ आहे, पण नुसतं ऐकून सोडून देणं हा रामकथेचा विषय नाही, तर ती ऐकून आचरणात आणणं हे महत्वाचं आहे. भावानं भावाशी कसं वागावं,
बाप लेकाचं आचरण कसं असावं, राजाचं प्रजेचं नातं कसं असावं, पुढारी लोकांनी कसं वागावं, प्रजेनी कसं वागावं, साधू लोकांनी कसं वागावं, हे सगळं तत्त्वज्ञान रामायणामध्ये सांगितलेलं आहे. पण आपलं उलट आहे, आपण ऐकतोच 12 आणि वागतोच 4. विठ्ठला एका गावाला लक्ष्मण शक्तीचा काय, आमच्याकडे लक्ष्मण शक्ती असतात ना, फार लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम. मला म्हटले नाना तुम्ही या ऐकायला. मी गेलो, खुर्ची टाकून दिली होती, मागे बसलो होतो, माझ्या पाठीमागे काही महिला मंडळ, पुढे श्रोते सुंदर वाचणार सांगणार सांगू लागले, वाचू लागले. पण ते नेमका विषय सुरू होता. गुरुजी राम प्रभू रडू लागले, मारुतीरायाला यायला उशीर झाला म्हणून शोक करू लागले. त्या शोकाच्या वयात ना, हे रे रे लक्ष्मणा साध देगा बंधुरत्ना मज सांडोनिया वना निष्ठुर मना का केले. आहास लक्ष्मणा हे काय असते. वाचणार वाचू लागला, सांगणार सुंदर सांगू लागला. पण माझ्या पाठीमागे एक म्हातारी बसली होती, ती काही गप ऐकतच नव्हती. मला चचकन चचकन चचकनच करू लागली. म्हणलं आजी तुम्हाला ऐकण्याची इच्छा नसेल तर निघून जा, उठून जा. नाही म्हणली नाना वाचायलाय ते थोरलाय आणि सांगायलाय ते धाकलाय, दोन्ही माझेच आहेत म्हणली. आता म्हणलं राम भक्ताची माय म्हणल्यावर पाया पडू दे, पुढचं ऐका म्हणली. एक 12 वर्ष झालं भाकर घालीत नाही आणि ह्यानं परवा दिवशी धपलीनं हाणलंय म्हणली मला. आता मला सांगा काय उपयोग आहे त्या रामायणाचा सांगण्याचा. त्याचा गोळ गड्याचाही उपयोग नाही आणि त्याच्या शब्दरचनेचाही उपयोग नाही. तसं रामकथा आचरणात आणण्याचा विषय आहे आणि ते सगळ्याला जमत नाही. मग कलियुगामध्ये एकच कथा अशी आहे, ऐकून पापही जळतं आणि ऐकूनच पुण्य होतं, वागण्यात आणायची नाही. ती म्हणजे कृष्णकथा. कृष्णकथा ऐकायची आणि आनंदासाठी श्रवण करून सोडून द्यायची. कृष्णानं केलं तसं वागायचं नाही, म्हणून कलियुगात कृष्णकथा शेवटी ठेवली. विठ्ठला विठ्ठला ही कथा आनंद निर्माण करते. सच्चिदानंद रूपाय विशोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तापत्रय विनाशाय, त्रिविध तापाचा विनाश करणारी कथा म्हणजे श्रीकृष्णाची कथा आहे. मग ज्ञानी असला तरी ज्ञान सांगायचं नाही, विरक्त असला तरी विरक्ती सांगायची नाही, भगवत भक्त असला तरी भक्ती सांगायची नाही. कोणी जरी असला तरी एकच सांगायचं, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, 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 चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. त्या दरवाजातल्या बायका उठा, त्या मध्ये जाऊ द्या ना. त्या बायापुरांना दरवाजामध्ये बसलेल्या त्या उठा थोड्याशा तिथल्या. काल्याला संख्या जास्त येते आणि आपला मंडप कमी पडतो शांभाऊ. आता पुढच्या वर्षी थोडासा मंडप इकडे वाढवीत जा, या रस्त्याच्या इकडे. शेवटी 2 दिवसच वाढवायचा मंडप इकडे. हे जे रस्ता आहे ना, या रस्त्यावर 2-4 शामिने टाकून द्यायचे, म्हणजे बायापोरांना बसता येतं. आणि आपल्या बायापोरांचं असं असतं, कीर्तन सुटेपर्यंत यायचं. जवळ जय विठ्ठल होत नाही तोपर्यंत आपली यायची रांग थांबत नाही महाराज. आणि त्याचं कारणही एक असतं, त्यांना कामं असतात. पुरुषासारखं पटकन उठून मंडपात येऊन बसता येत नाही. आलेल्या पाहुण्यांचं करावं लागतं, त्यांचं चहा पाणी धुणे भांडे. मग पाहुण्या रावळ्या मंडपात येतात आणि 1.5 किलोमीटर मांडी घालून बसतात. मला ते आलेले, मग ते घरचे जे माणसं आहेत त्यांना सगळं ते उरकून मंडपात यायचं असतं. मग पुन्हा आल्यानंतर त्यांना जागा मिळत नाही, त्यांची व्यवस्था होत नाही
आणि आपल्याकडं असं आहे की लोकांची काल्याच्या कीर्तनावर फार भावना असते. 7 दिवस जरी नाही येणं झालं तरी आपली माणसं म्हणतात बा शेवटी का होईना पण प्रसादासाठी जायला पाहिजे. आणि सांगू 7 दिवस मनुष्य नाही आला आणि काल्याच्या कीर्तनाला आला आणि काल्याचं कीर्तन श्रवण केलं तर त्याला 7 दिवस ऐकणारा एवढंच पुण्य मिळतं. विठ्ठला विठ्ठला. मग पुढच्या वर्षी लोक म्हणतील 7व्या दिवशीच जाऊ, असं होईल. मंदिरात आहे भरपूर जागा. लक्ष करा माझ्याकडे. विठ्ठला विठ्ठला. पण काल्याचं अनन्यसाधारण महत्व आहे. तेच सांगायचं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. जे देवे गोकुळी केले ते चरित्र उच्चारावे. देवानं गोकुळामध्ये काय केलं महाराज? भगवंतांनी गोकुळामध्ये खोड्या केल्या. किती केल्या सांगता येत नाही, एवढ्या केल्या. एकदा भगवंतांनी सगळ्या गोपाळांना बोलावून घेतलं. गोपाळांनो इकडे या. म्हणले काय भगवान सांगा. अरे म्हटले मला तुमच्याशी चर्चा करायची आहे. दही दूध आपण पिकवायचं, आपण करायचं आणि ते गोकुळच्या लोकांनी खाण्याऐवजी मथुरेच्या लोकांना नेऊन विकायचं. हे काही शोभतं का? आपण पिकवावं आपणच खावं, शिल्लक राहिलेलं दुसऱ्याला द्यावं. अगोदर आपला विचार करावा. पण तुम्ही सगळे गोकुळचे जे लोक आहोत तेवढे सगळे आज्ञानी आहेत बोले तुमचे आई वडील. मग काय करावं? आपण एका मंडळाची स्थापना करूया की दही दूध खाण्याचं मंडळ. म्हटले बाहेर जाऊ द्यायचं नाही. कोणतं मंडळ? त्याचं नाव ठेवलं चौर्य कर्म मंडळ. काय करायची? चोरी करायची. म्हटले आता काही काही गोपाळ म्हणले देवा चोरी करणं महापाप आहे. अरे मी असल्यावर सगळं पुण्यच आहे. म्हणले विठ्ठला. काय काय साहित्य घ्यायचं? खडे, सराटे, वस्त्रगाळ केलेली माती. देवा हे कशासाठी? म्हणले त्यांनी सांगितलं खडे असे फेकून मारायचे घरामध्ये. गाडग्याला लागले आणि गाडगं भतकन वाजलं की ओळखायचं भरलेलं आहे, म्हणजे रिकामे चापायची गरज पडत नाही. बरं सराटे काटे गाडव काटे सगळं घ्या सोबत आणि मी सांगतो तसं करा. मग मी काय सांगतो तुम्हाला तसं करा. अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो तसं करा. याल तरी या रे लागे. सगळे माझ्या पाठीमागे या आणि येण्याची इच्छा असेल तर या. हे कुणाला बळत जबरी नाही. ज्याच्या त्याच्या सोयीच्छेनं परमार्थ करा. आता आपल्याकडे असं यावंच लागेल तुम्हाला कीर्तनला असं कोणी म्हणतं का? फक्त पुकार केली जाते. आज या वेळेला कीर्तन आहे, भाविकांनी लाभ घ्यावा. ज्यांची इच्छा आहे ते येतात आणि ज्यांची नाही ते घरी झोपतात. तसं भगवंतांनी सांगितलं ज्याला यायचंय ते या, पण येत असताना लागे म्हणजे माझा संबंध धरून या. कुठेही जाताना संबंधाला मोठं महत्व आहे. मग संबंध धरा म्हणजे काय? घरा गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, कपाळाला गंध लावा,
गाथा ज्ञानेश्वरी हरिपाठ वाचायला शिका. महाराज हे करणं म्हणजे देवाचा संबंध धरून परमेश्वराच्या पाठीमागं जाणं आहे. देवाच्या पाठीमागं जाणं. माझ्या पाठीमागं या कोणी या अवघे या. इथं कोणती जात नाही, पात नाही, धर्म नाही, वर्ण नाही. ज्याला इच्छा आहे ते कोणी या रे लहान थोर, या रे लहान थोर, या रे लहान थोर, या रे लहान थोर. याती भलत्या नारी नर, याती भलत्या नारी नर, याती भलत्या नारी नर, याती भलत्या नारी नर. करावा विचार, वाजवा बसलेले. अरे उड्या हाणांगे. कीर्तनात उड्या हाणीनात म्हणजे ह्याची लाज अजून गेलेली नाही. विठ्ठला महाराज म्हटले बा या सगळे या रे लहान थोर, याती भलत्या नारी नर. करावा विचार, न लगे चिंता कोणाची. सगळे या. ब्राह्मण या, क्षत्रिय या, रात्री सांगितलं ना मी, वैश्य या, शूद्र या. पण येत असताना कसं या, माझ्या मागे या, माझ्या पुढे जाऊ नका. शास्त्राच्या पाठीमागं चालावं, संताच्या पाठीमागं चालावं, गुरुच्या पाठीमागं चालावं आणि देवाच्या मित्राच्या बरोबरीला चालावं आणि लहानांच्या पुढं चालावं. शास्त्र सांगतं पुढे गेले त्याचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता मी. तुम्ही जर असं केलं तर मग मी आजी देतो पोट भरी आणि पुरे म्हणाल तो वरी. तुम्ही माझ्या पाठीमाग आला तर मी तुम्हाला पोटभर देतो. कारण देवालाच या जगतामध्ये माहिती आहे की जीवाची तृप्ती कोण्या साधनाच्या द्वारा होऊ शकते. हे परमेश्वराच्याच लक्षात आहे. भगवान परमात्माच मनुष्याची तृप्ती करू शकतो. बाकी संसारातला कोणताही जीव आपल्याला पुरे म्हणेपर्यंत देत नाही. महाराज देवच आहे. त्याच्या मनात जर आलं तर मनुष्याच्या जीवनामध्ये नको नको म्हणेपर्यंत देतो. विठाला कुठपर्यंत पुरे म्हणाल. त्याच्या दरबारामध्ये आल्यावर मनुष्य अतृप्त राहतच नाही. त्याच्या दरबारामध्ये आल्यावर मनुष्याची भूक शिल्लक राहतच नाही. कारण त्यालाच माहिती आहे की या जगताची तृप्ती कशात आहे. आणि प्रत्येक मनुष्याचं वर्म परमात्मा जाणतो. प्रसंग असा आहे, 5 पांडवामध्ये भीम दादा फार महाभयंकर बलवान होते. त्यांच्या उदरामध्ये उरुकोदर नावाचा अग्नी होता. कोणता? उरुकोदर. म्हणून भीमाला प्रथम गीतेच्या अध्यायामध्ये म्हटलेले भीम कर्मा रुकोदर. किती जरी खाल्लं तरी ते एका मिनिटातच फस्त होऊन जायचं, इतकी त्याला भूक होती. भीमाला जीव घालणारा जन्माला आला नाही, भीमाला जीव घालणारा जन्माला आला नाही, भीमाला जीव घालणारा जन्माला आला नाही, असं चाललेलं.
मग एके दिवशी रुक्मिणी आई साहेबांनी ऐकलं आणि भगवंताला म्हणायला लागल्या, भगवान माझी इच्छा आहे भीमाला जीव घालायची. रुक्मिणी असल्या भानगडीत माणसानं पडू नये, सप्त्याला आलेली 10-5 वारकरी आणून जीव घाल. नाही नाही म्हटली, भागवतकार ते कथाकार महाराजने. मग आण म्हटले, ठीक आहे थाप टाका. आणि म्हटले आपण भीमाला जीव घालण्याचा आग्रह सोडावा. बरं म्हटले, पण बायापोरांचा हट्ट प्रसिद्ध आहे, स्त्री हट्ट. नाही नाही म्हटले, मला जीव घालायचं ते भीमालाच घालायचं. बरं ठीक आहे घाला, भीमाला बोलवा. पण भगवान म्हणले मी मध्ये पडणार नाही बरं का. तुला भीमदादाचं माहीत नाही, भीमाचं पोट जर नाही भरलं तर वाढणाऱ्याला खाण्याची तयारी असते म्हणले त्याची. रुक्मिणीनं सांगितलं माझ्या नादाला लागू नका, मी पांडुरंगाची भारी आहे, मी पत्नी आहे तुमची, आणि माझ्या घरी काय कमी, रिद्धी सिद्धी अमुक तमुक. ते भगवान म्हणले बा तुझे तू घाल, पण भीम जाईपर्यंत मी बेडरूम मधून बाहेर येणार नाही. पांघरून घेतलं आणि झोपले. रुक्मिणीनं आमंत्रण दिलं, भीमदादा आज आमच्याकडे जेवायला या. भीमदादा म्हणले पंक्तीला जेवतो आज. नाही नाही म्हणले आज आमच्याकडेच जेवायला या. बरं आपला 8 माहिती आहे म्हणले, तुम्हाला पोट भरल्याशिवाय हात धुत नाही बरं का मी. रुक्मिणीला वाटलं खाऊन खाऊन किती खाणार आहे, 100 क्विंटल तांदूळ एकदा शिजवला. जेवायला पकवान केले. आता 2 गोष्टी दुर्लभ आहेत ज्ञानोबा म्हणले, रसज्ञ आणि जेवणारे, सुगरणी आणि उदारे. स्वयंपाक यावाही आणि येणाऱ्या बाईला दुसऱ्याला खाऊ घालायची इच्छा राहावी म्हटले नाही का. नाही ते त्या स्वयंपाक येणाऱ्या बाईला लई कंटाळा. त्या नवऱ्याला विचारतात तुला किती करा खायचंय म्हणून आज. ते म्हणलं माझ्या नावच्या 2 पोळ्या करून 3 पोळ्याची भूक असली तर 2 पोळ्यावरच त्याला शांत बसावं लागतं पुंडली म्हणून. स्वयंपाक यावाहीन करून खाऊ घालण्याची इच्छा असावी, माणसाला जेवायलाही मिळावं आणि चवही घेता यावी. विठ्ठला बोलवलं. भीमदादा म्हणले आईसाहेब बनवला स्वयंपाक. हो बसा जेवायला. पात्र वाढलं, पात्रावर भात वरण जे काही पदार्थ होते ते सगळे वाढले. घेऊ का पुंडली म्हणले. घेतलं. महाराज पहिल्या घासाला तर सगळं वरण पिऊन टाकलं. आईसाहेब वरण आणा. वरण आणेपर्यंत भात खाऊन टाकला. भात आणा, पोळी आणा. महाराज कढया कढया पुढं ठेवल्या. भीमानं एका एका घासाला सगळ्या पार केल्या आणि रुक्मिणी आईसाहेबाचा बीपी वाढला. महाराज आता काही शिल्लक राहिलं नाही. धावतच देवाकडे गेल्या. देव झोपले होते, देवाचा पाय हलवला. भगवान उठा. रुक्मिणी भीमदादा जेवून गेले का, मला खाचे बाकी राहिलेत म्हणले. आता जेवले नाहीत. स्वामी लाज राखा माझी, हट्ट करूनही केला, भीमाला जेवायला बोलवलं, पण याची तृप्ती कशात आहे मला सांगा. रुक्मिणी हारलात का म्हणले. हो हो म्हणले. आता तुमच्या समोर काय चालतं, एक करा, काही शिल्लक खरकट मारकट राहिला असेल तर गोळा करा आणि भीमदादाच्या पात्रामध्ये नेऊन टाका. आणि टाकताना एवढंच म्हणा हे कुंतीचा घास आहे म्हणून. काय म्हणा, कुंतीचा घास आहे. यानं काय होईल म्हणली. पुन्हा सांगतो जा. रुक्मिणीने एवढा लाडू घेतला आणि ताटात आणून वाढला. दादा हे बघा हे कुंती मातेचा घास. खाल्ल्याबरोबर भीमानं ढेकर दिला, पोट भरलं म्हणलं. पण भीमानं सांगितलं बाई हे तुम्हाला माहित नव्हतं माझं पोट भरायचं, कुणं सांगितलं सांगा म्हणले. आणि मग सांगितलं की हे मला भगवंतानी सांगितलं. मग भीमदादा सांगतात सकलाधारम जगतम आधार श्रोतव्य प्रभू. या जगाला आधार देणारा आणि तृप्त करणारा केवळ परमात्माच आहे. पण सज्जनो कोण्या जीवाच्या पाठीमागं जाण्यापेक्षा देवाच्या पाठीमागं जा. विठ्ठला कोणी आपल्याला पोटभर देऊ शकत नाही. मी सांगू का, व्यवहारामध्ये माय आणि बायको आणि परमार्थामध्ये संत आणि देव हे चार. जगासी एकला
कृपाळू देवाशी पोषितो जगाशी एकला तो देव सांभाळतो. म्हणून देवाच्या पाठीमागे चाला. फक्त जात असताना एवढंच करा, हळूहळू चाला, घाई करू नका. परमार्थ घाई करण्याचा परमार्थ नाही. येण्यासाठी गडबड करा. झड झडोनी वहिला निघ म्हणतात ज्ञानोबा. हे भक्तीचे वाटे लाग जेने पावसी अव्यंग निजधाम माझे. येण्यासाठी गडबड करा पण आल्यावर करू नका. तुका म्हणे येथे नचले किंवा ज्ञानोबराची ओवी हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाके. हळूहळू प्रवास करा. तुम्हाला सश्याची आणि कासवाची गोष्ट माहित आहे. सश्याने घाई केली आणि पुढे जाऊन झोपलं आणि कासवाने मात्र सातत्य टिकून ठेवलं. हळूहळू हळूहळू चालत गेलं. विजय कुणाचा झाला? कासवाचा झाला. घाई करणारा जिंकत नाही, हळूहळू चालणारा हरत नाही. पण एकदाच श्रीमंत होण्याची, एकदाच ज्ञानवान होण्याची, एकदाच धनवान होण्याची भूक ठेवूच नका. हळूहळू कष्ट करा. एके दिवशी चांगला दिवस येईलच. नाही जरी आला तरी तुमचा गोड जेवण का होईना पण येईल. विठाला आणि सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे परमार्थामध्ये, कोणी कोणाशी न बोला. कोणी कुणाला वाईट म्हणू नका, कोणी कुणाला चांगलं. आणि हे बघा मी सांगतो, समाजामध्ये कोणी कुणाबद्दल द्वेषानं बोलूच नका. मी पाप केलं कुणाला फेडावं लागणार आहे? लक्ष लावून आहे का मी काय सांगायलो? थोडा रिपिटेशन कमी कर रे बेटा. मी पाप केलं कुणाला फेडावं लागणार आहे? मला. मी पोटभर जेवण केलं, पोट कुणाचं भरणार आहे? माझंच. पारडीच्या लोकांनी पाप केलं, पारडीच्यांना भोगायचंय. बोदडीच्यांनी केलं, बोदडीच्याला. मी केलं मला. मग ज्यांनी केलं त्याला भरायचंय. मग आपण तोंडाची वाप घालायची कशाला? विठाला हे आशलान ते तसलान हे असं याच्यात का या भानगडीत पडूच नका. मी सांगत असतो महाराज लोकांना सुद्धा, कीर्तनात सुद्धा समाजाला शिकवण्याच्या भानगडीत पडू नका. होईल तेवढं देवाचं सांगा आणि बाजूला. काय गुण दोष पाहू आणि काचे. 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 मज पाशी जाचे, मज पाशी जाचे. काय गुन्याचे, काय गुण दोष पाहू आणि काचे. काय गुण दोष पाहू आणि काचे. जपाची जाते, जपाची जाते. काय गुण दोष पाहू आणि काचे. गुण दोष पाहू आणि काचे. काय गरज आहे? गुणदोष काय पाहू आणि काचे. पाशी त्याचे काय गुन्याचे. मज पाशी त्याशे काय उणे असे. लोकांचे गुणदोष काढण्यात आपल्याकडे गुणदोष नाहीत का? अहो जगामध्ये दोष नाही असा माणूसच नाही. कोणाला किती वाटत असेल मी धुतलेल्या तांदळासारखा आहे, त्याच्या बायकोला आणि माईला जाऊन विचारा ती कसला आहे ते. एका बाईला सहज, बाई काय तुमचं भाग्य आहे, काय तुमचा नवरा मस्त देव माणूस आहे. ती म्हणली बाहेरच देव माणूस आहे, घरी त्याच्या यासारखा भूतासारखा कोणी नाही म्हणली. ते नीट बोलतच नाही म्हणली महाराज. काहीतरी दोष आहे जगात. मग आपल्याकडं गुण आहेत का दोष आहेत ते पाहू नका. होईल तेवढं चांगलं बोला, होईल तेवढं लोकांना सन्मार्ग शिकवा. कोणी भेटला काय चाललं आहे, बरे आहेत का, केव्हा आलात किनवटून, चांगलं आहे का, मुलं बाळ बरे आहेत का, हे बोलावं. बरं झालं आलात कीर्तनाला, पाहुणे रावळे सगळे जमले, वा 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 वा. पारडी गाव छान आहे, पारडी गाव चांगलं आहे. गुणाचं वर्णन करा, घडलं तर दोषाचं करीत बसू नका. विठ्ठला विठ्ठला. पण हळूहळू चाला, कोणी कोणाशी. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, तुका म्हणे सांडा
घाटे म्हणजे शिळे कुटके खायचं सोडा, त्यानं पोट भरू नका. लोकाची निंदा करून ह्याला चांगलं त्याला वाईट म्हणून आपलं जीवन हे करू नका. घडलं तेवढं भगवत भजन करा आणि जीवनाचं सार्थक करून घ्या. जसं जमेल तेवढं भगवत भजन स्मरण करा. रामकृष्ण हरी म्हणा, हनुमान चालिसा म्हणा, हरिपाठ म्हणा, भगवंताचं स्मरण करा. आता आपले नारायण महाराज वगैरे हनुमान चालिसाचा आग्रह करा. हनुमान चालिसा, हरिपाठ म्हणा, ज्ञानेश्वरी वाचा, भगवद्गीता वाचा. साधू संतांचं वेळ सन्मार्गामध्ये घाला, वाईट कामात घालवू नका. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई. ओ राम नगरी हरी श्री आता संप्रदायानुसार काही भगवंताच्या लीलांचं वर्णन करूया. अर्ध कीर्तन झालंय. आता भगवंतांनी गोकुळामध्ये लीला केल्या, एवढ्या लीला केल्या, इतकं त्रस्त केलं लोकांना महाराज. कोणाच्या घरी जायचं चोरी करायची, कोणाच्या घरी जायचं काही करायचं काही करायचं. गावातल्या सगळ्या बायका त्रस्त झाल्या. काय करावं, कोण असेल म्हटलं आपल्या गावामध्ये चोरी करते, काही कळेना. एवढ्यामध्ये एक चंद्रकला नावाची बाई, हे पाडचिल बाबा, त्याच्या अंगात ताकद नाही, साऊंड वडायली ती. आणि पण पडल ना खाली, नीट वड बाबा. एखादी म्हातारी गार व्हायची. अशा लीला केल्या महाराज, खोड्या केल्या. एवढ्या खोड्या केल्या की त्या खोड्यांचं वर्णनच होईना. एके दिवशीचा असा प्रसंग, एक चंद्रकला नावाची गवळण, ती भगवंताच्या घरी जायची नाही. आणि भगवान परमात्मा तिच्या घरी चोऱ्या करायला जायचे नाही. तिला असं वाटायचं सगळ्यांच्या घरी भगवान चोरी करण्यासाठी जातात, माझ्या घरी काही येत नाही, म्हणून ती भगवंतावर जळायची. आपल्या भाषेत नाही का, ते काय काय लोकांचं असं असतं बघा. मग ती जळायला लागायची. एके दिवशी परमेश्वराने लीला केली. ती चंद्रकला गवळण रस्त्यावर उभा टाकून म्हणू लागली, मी ओळखलंय, मी जाणलंय की चोऱ्या माऱ्या कोण करतो याची मला जाण आहे. मी ओळखलंय, गरीबाच्या घरी चोऱ्या करायला हिम्मत लागत नाही, पण आमच्यासारख्याच्या घरी येऊन चोरी कर म्हणा, त्याची फज्जितीच करते, त्याची फज्जितीच करते. भगवंतानं वाकड्याला विचारलं, वाकड्या कोण आहे रे? म्हणलं आपली सख्खी चुलती आहे बुवा. म्हणलं माझं घर वरलं आणि हिचं घर, आज संध्याकाळी हिची फजिती करू म्हणले. सगळे गोपाळ म्हणाले, भगवान त्या बाईच्या नादाला लागू नका. ती बाई नाही म्हणले, ती फार विचित्र आहे, तुम्हाला काही खोड्या वगैरे करेल. ठीक आहे बा म्हणले. भगवंतानं सांगितलं, माझ्या इतकी तर ती हे विचित्र नाही ना, चला. संध्याकाळी तिच्या घरी नेलं आणि तिच्या घरी नेल्यावर तिच्या घरचं दही दूध लोणी जे होतं सगळं, ते सगळं सांडून टाकलं. खाऊ नका म्हणले, हिचं मन सांडलं नाही. आणि जाताना मी आलो होतो हे कळण्यासाठी तिच्या नवऱ्याच्या दाढीची हिच्या वेणीची गाठ मारली. नवऱ्याची उंची होती 3.25 फूट आणि हिची उंची होती 7.5 फूट उंच. हाफ मॉडेल होता नवरा. आणि गाठ मारली आणि झोपीमध्ये येणं आडंग बदलल्याबरोबर याच्या वेणीला झटका बसला. म्हणायला लागली, अहो माझी वेणी सोडा. ते म्हणतं, काय चोराच्या उलट्या बोंबा आहेत, माझी दाढी सोड. ती म्हणाली, माझी वेणी सोड. दिवा लावून पाहिलं तर कोणतरी गाठ मारली होती. नवऱ्याला म्हणली, तुम्ही मारली का? ते म्हणला, मायच्यान मी मारली नाही. ती म्हणली, तुमची शपथ मी मारली नाही. आणा वगैरे वाहून झाल्यानं खाली पाहिलं तर दह्या दुधाचा सडा. मग लक्षात आलं, तया विण नाशी, तया विण नाशी, तया विण नाशी, तया विण नाशी. नव्हे दुसरी आईशी, 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 नव्हे दुसरी आईशी.
विन नाशी नव्हे दुसरिया आईशी. ओळखलं की हे जे केले ते कुणी केले? कृष्णानंच केले. गाठ सोडण्याचा प्रयत्न केला पण गाठबाई कोणाशी सुटे ना. गाठ काही सुटना, सोडून पाहिली सुटना. मग काय प्रकार विचित्र झाला. गावात भिक्षा मागणारी महाराज आले आणि भिक्षा मागणारी महाराज आल्यानंतर त्या महाराजांनी हाक मारली, चंद्रकलाबाई भिक्षा वाढा. आता काकू काही उठना, तिनंच महाराजाला मध्ये बोलवलं, महाराज मध्ये या. काय गाठ मारलेली पाहिल्यावर महाराज म्हणले, चंद्रकलाबाई अजून हाऊस फिटली नाही गाठ मारायची. तिने सांगितलं, महाराज मी गाठ मारली नाही हो, कोणी मारून गेला मला पत्ता नाही. ओळखीलाय म्हणली पण पुरावा नसल्यामुळं नाव घेईना झाली मी. मला कळालंय म्हणली असला नास का गावात कोण आहे ते. तयावीन नाशी आणि सवे तुकया मेला त्याने आगुणाला मेल्याला ओळखीलंय म्हणली मी. फक्त आता CCTVचे फुटे जेवजेस्तोर गप बसणार आहे म्हणली. एकदा बातम्या आल्यावर मग पुढचं करते काय करायचं ते. ठीक आहे. चंद्रकलाबाई मग महाराजांना म्हणली, महाराज एवढी गाठ सोडा. महाराज बेजार झालं. महाराज पण गाठ सोडणं आता साध्या बामणानं मारलेली गाठ सोडणं नाही, नारळ नासक निघालं तरी जन्मवर वागवावं लागलं. तुम्हाला कळालं का नाही मला काय सांग. आता बापानं लग्न लावून दिलं, बामणानं गाठ मारली, नवरा बेवडा निघाला. बेवडा निघाला म्हणजे नारळ नासकच निघालं की. सोडून देता यायलंय का? बाबा हे माल खराब आहे दुसरा द्या. बरं कधी कधी खारका बी नासक्या निघाल्या. नाही कळालं त्याला. चहा करून दे की, तू काय हात मोडले का? नवऱ्यालाच म्हणाले, आता ही खारीक नासकी नाही तर कसली आहे. पण सोडून देता यायलंय का? साध्या बामणानं मारलेली गाठ सुटना, मग जगाच्या मालकानं मारलेली गाठ सुटल कशी? खूप बेजार झाला गोसाई. बाई चंद्रकलाबाई म्हणली, महाराज तुम्हाला सांगते, गावात 10 किलो पीठ गोळा होत असलं तर मी 20 किलो देते, पण आजच्या दिवस गावात फिरू नका आणि आमच्या घरी काय चाललंय ते कुणाला सांगू नका. पण ह्यानं 20 किलो पीठ बी घेतलं महाराज आणि जाईन त्या बाईला म्हणालं, बाई का तुम्ही पिक्चर बघितलाय का? नाही बघितला. जा लागलाय चंद्रकलाच्या घरी. अख्खा गाव चंद्रकलाच्या दारात म्हणा. चंद्रकला काकू कपाळाला हात लावून बसली, काय माझं गावात वजन होतं म्हणली. सगळं वजन गेलं माझं. सगळा गाव जमला आणि भगवान हळूच त्या गर्दीतून पुढे गेले. चंद्रकला कपाळाला हात लावून बसली होती. काकू जय हरी, काकू जय हरी. कृष्णाला बघितलं की असा मुळका मोडला. बापा बापा बापा, पूर्वेचं तोंड पश्चिमेलाच गेलं. भगवान पलीकडून गेले, काकू कसं वाटतंय? ती म्हणली, आमदार झाल्यासारखं वाटतंय. कसं वाटतंय? ते नवरा म्हणला, कृष्णा त्या बाईकडे बघू नको, माझ्याकडे बघ. अरे ती उठली की मी गजरा लावल्यानेच लोंबवलो म्हणले तिच्या केसाला. मग काय करावं? मला याच्यातून मुक्त कर म्हणले. नवऱ्याचा तो केविलवाणी स्वभाव पाहिला आणि भगवंतानं दृष्टीने पाहता मुक्त केली. गाठ सुटली. पण गाठ सुटल्यावर हिनं कृष्णाचा हात पकडला. बघा गाववाले हो, अख्ख्या गावानं प्रयत्न केला पण गाठ कुणाला सुटली? मग हे आल्याबरोबर सुटली म्हणजे ह्यानंच मारली होती. धरलं हाताला कृष्णाच्या, चल तुझ्या आईकडे घेऊन जाते. आता भगवान म्हणले, आई मजला मारील फार शिव्या देईल दोन. काय करावं आता? ते नवरा म्हणू लागला, अगं माझं ऐक, काय व्हायचं ते होऊ दे. त्या लेकरानं आपल्याला मोकळं केलं, गावानं प्रयत्न केला, गाठ सुटली नाही. त्याचे उपकार मानायचे का म्हणली, मेल्याची कडतं हेनच लावली. ते अगं सोड ग लेकराला. भगवंतानं ओळखीले आपल्याकडून. आपला हळूच हात काढून घेतला आणि तिच्या नवऱ्याचा हात तिच्या हातात दिला महाराज. तिथून गुप्त झालं आणि घरी जाऊन झोपला. चल मेल्या, गावात तूच चोरी करायला म्हणून नवऱ्यालाच फरोफर ओढू लागली. नवरा म्हणतं महाग बघ म्हणली. महाग बघून तर कड लागली म्हणली. मैसे तवाच पुढी बघून चलत राहिली असते तर. महाराज वडीत आलं. भगवान घरी जाऊन गुप्त झाली. आईला म्हणाली, आई मी आज कुठं बाहेर गेलो नाही बघ. झोप झोप वागा झोप म्हणून अंगावर यशोदेनं पांघरून टाकलं. एवढ्या दिंडीचा आली महाराज. ज्ञानबा तुकाराम. यशोदेनं कृष्णाला उचललं आणि बाहेर आल्यावर चंद्रकलाबाई म्हणली, कृष्ण हिच्या कडेवर एक काखल आहे तर माझ्या हातात कोण आहे म्हणून महाग बघितलं तर नवरा होता.
नवऱ्याला म्हणली होय माझ्या हातात कवा आला ते मला लग्न झालं असं तुझ्याच हातात आहे की मी अशी फजिती केली विठ्ठला कोणी बाया गाराने घेऊन आल्या की यशोदेनं अंगाला अंगच लागू द्यायचं नाही उलट म्हणायचं श्रीरंग माझा वेडा गे श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा गे याला नाही दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा रे गोकुळच्या नारी तुम्ही याची संगत सोडा रे गोकुळच्या नारी संगत सोडा रे गोकुळच्या नारी तुम्ही याची संगत सोडा रे गोकुळच्या नारी श्रीरंग माझा वेडा त्याला नाही दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी आता माई महाराज लेकरू किती जरी वाईट असलं तरी माईला वाईट वाटते का नाही वाटत बाळ सगुण गुणाचे ताणे बाळ दिसते गोजिरवाणे काय सांगता गाराणे गे गोकुळच्या नारी उलट म्हणायचं तुम्ही लपोनियाचा भवरा आळ घेता शारंधरा तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी बायका म्हणल्या हिचं लेकरू आगाव आणि यशोदेनं कृष्णाला सांगितलं कृष्णा तुझ्या पाया पडते या बायका मला सांगायला तोपर्यंत बरं आहे पण तुझ्या बापाला जर कळालं तर बाप तुला मारल्याशिवाय राहणार नाही पहिल्या बाया बापाचं भेव दाखवून लेकराला शिस्तीला येत होत्या आताच्या म्हणल्यात काय भ्यालास त्याला कोणाला बापाला हा ते माया अशी बापाची भीती निर्माण लेकर बापाला भ्यायची कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको गवळ्या घरी बोभाट उठला माट दयाचे फोडू नको रागीट तुझा पितानंद मार दयाचा खाऊ नको कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको हो हो म्हणायचं आणि करायचं ते करायचं विठ्ठला एके दिवशी बायांनी ठरवलं आपण आता असं करू म्हणल्या एकटीनं जायचंच नाही सगळ्या जणी मिळून जाऊया आणि मग अवघ्या मिळवणी गवळणी अवघ्या मिळवणी गवळणी आल्या आनंदाच्या अंगणी आल्या आनंदाच्या अंगणी अवघ्या सांगती गाराणी अवघ्या सांगती हे बाई आमाशी पाहावेना हे बाई आमाशी पाहावेना यशोदे बाळ तुझा प्राणावर यशोदे बाळ एके कारण पहिली आली धावत दुसरी आली धावत याने ग बाई काय केली मात लगे तिसरी आली धावणी एक सांगू लागली अग परवाला मुच्या घरा दारी निजला होता म्हातारा हाती घेवणी ताकाचा डेरा आणि त्यानं माझ्या म्हाताऱ्याच्या डोक्यावर फोडला बघ हे काही बरोबर आहे का तू सांग यशोदे कृष्णाला सांगा मे गोकुळी राहावे का जावे एक गवळण म्हणली नवऱ्याला
असल्या चोरट्याच्या गावात राहण्यापेक्षा कोणीही गावाला जाऊन राहिलेलं म्हणून भरला बाजार. बैलगाडी बोलविली, असल्या गावात राहायचंच नाही म्हणली. आणि शास्त्रे सांगते, ज्या गावचा नांदव्या चांगला नाही, नांदव्या कळाला का नाही, आता उघड सांगत नाही, ज्या गावचा गाव चालविणारा माणूस चांगला नाही, त्याची बायापोरावर नजर चांगली नाही, लोकांच्या लेकरा बाळाली व्यसनाला लावून वाटोळ करायला आहे, असल्या गावात राहण्यापेक्षा मसनवाट्यात जाऊन राहिलेलं परवडतंय. गाव चालविणार माणसं चांगले पाहिजे, सप्त्यात कारभारी चांगले असावं आणि गावात पुढारी चांगले असावं. विठ्ठला विठ्ठल. माणूस इथून पुढे निर्णय घ्या, ज्याला माळ आहे त्यालाच गावचा सरपंच करा, कोणी गावात. मी काय सांगू लक्षात येईल. आणि पुन्हा त्याला सरपंच करा जो निवडणुकीत दारूच्या बाटल्या मांसाहार देणार नाही, त्याला करा. आता सध्या ते सुरू आहे. मी तसल्या गोष्टी सांगू नये तुम्हाला, पण सध्या महाराज तरुण पिढीला बिघडायला कारण सध्याच्या काळातलं राजकारण आहे. तुमचं काय मत आहे? बरोबर आहे महाराज. हां बरोबर आहे. मला असं वाटते बरं का. आता मला काही लेकरं बाळं नाहीत, काही नाही, मग काही मोताड पिऊन येणार नाही, हां काही नाही, पण मला असं वाटते आता आमच्याकडे सुरू आहे ना निवडणूक, मी बघालो पंक्तीला कोणी तांदळाचा कट्टा देईना, पण त्याला कट्ट्यानं नाही ह्यानं तर त्या टेम्पो काय राम राम कलियुग आहे बाबा. पण काय करा, स्वार्थासाठी लोक कसे वागायलेत. आमच्यासारख्याने इतकं सांगू नये. उगं तुम्ही माझे आहोत म्हणून सांगितलं बरं का, लोकायला सांगा मी रिकामा नाही. इकडं तुमच्याकडे चांगले आहेत म्हणून सांगालो, इकडं सरपंच पुढारी चांगले आहेत, इकडले कशी आहेत मला माहीत नाही, उगा अंदाजे चांगलं म्हणालो मी बी. हां विठ्ठला एवढ्याला सप्ते व्हालेत म्हणजे चांगले आहेत. केवढे समाज चांगले. आणि जरी बिघडलेले असले बाबा कोणते तर सुधरा. तुम्हाला मी 100% चांगलं म्हणणार नाही ना आमच्याकडलेली 100% वाईट म्हणणार नाही. सुधरा, दान धर्म करा. अरे लोकांचे लेकरं बिघडून ते पद घेण्यात काय तुमचं चांगलं होईल? लोकांच्या घराचं उद्ध्वस्त करून जर तुम्हाला गाद्या त्या खुर्च्या मिळाल्या तर मी निश्चित सांगतो लोकांच्या लेकराचं वाटोळं करून तुमचं कवाच चांगलं होणार नाही. विठ्ठला दान धर्म करा, नामचिंतन करा, अन्नदान करा, भगवत भजन करा, सन्मार्गाला लावा, व्यायामशाळा काढा, गावोगाव जिम काढा, अमुक करा, तमुक करा, सत्कर्म करा. नाही पद मिळालं तर नका मिळू द्या, पण तुमचं चांगलं होणार म्हणजे होणार, असा भाव आहे. उगा विषय थोडा मनात बोललो, कधी कधी समाजाची स्थिती पाहून असं बोलावं वाटतं. मुद्दाम कोणाला लागावं म्हणून बोललो नाही बरं का. विठ्ठला या गावात राहण्यातच मजा नाही. भरला पसारा बैलगाडीत निघाली गाडी. आणि जाताना बाईनं गपचीप जावं का पाठीमागं बसून कृष्णाला बघून बोट मोडून शिया देऊ लागली. मला ह्या मेल्यामुळंच गाव सोडायची वेळ आली नाही. या वाजणूक एकासमध्ये लोकायला ऐकू दे. या मेल्यामुळं तर मला गाव सोडून जायची वेळ आली म्हणले. भगवान म्हणले हे कोण आहे? गोटू सर महाराजांना सांगितलं, काय कृष्णा तुझ्या वैतागानं ती बाई गाव सोडून चालली. भगवान म्हणले असे एक एक माणसं जर गाव सोडून कमी होऊ लागले तर कसं जमतंय? थोडी बैलगाडी पुढे गेल्यावर बाईला तहान लागली. तहान घशाला कोरड पडली बाईच्या. ती नवऱ्याला म्हणले होय पाणी बघा. आता त्या काळात बिस्लरी बाटल्या नव्हत्या, हॉटेल नव्हते, धाबे नव्हते, काही नव्हतं. पाणी प्यायचं म्हणल्यावर विहीर काही बघावं लागायची. बघा काही भेटते का कुठं? ते म्हणला तिथं विहीर दिसायला मी जाऊन येतो, तांब्या दे माझ्याकडं आणि गाडीचा कासरा धरून बस मी जातो म्हणले. हे पाणी घेऊन पाणी आणाय उतरल्यावर हे जसं जसं खाली उतरलं तसं तसं पाणी खाली खाली जाऊ लागलं मला. आणि खोटा नवऱ्याचं रूप कृष्णानं घेतलं, तसा तांब्या घेतला आणि आला आणि बायकोला म्हणला पे पाणी. खोटा. अगं म्हणला त्या कृष्णाच्या नादाला लागू नको, ते लय बेकार आहे म्हणला. माझं रूप घेऊन याला सुद्धा भ्याचं नाही म्हणला ते. आणि उद्या पंचायत होईल, 2 नवरे झाल्यावर खरा कोणता ओळखाव म्हणून. कोण म्हणालाय? खोटाच म्हणालाय. ते म्हणले येऊ तर द्या बघत येतेच. ही पाणी प्याल्या तर खरा नवरा तांब्या घेऊन आला.
हे मागं बघून मग तुला म्हणलं होतं का नाही रूप घेऊन येते म्हणून. महाराज जे बाईनं खरा नवरा चपलीनं बडविला ते म्हणतं मायच्या अंग मीच हाय. आणि गाडीत बसून हसाले. शाला मारायला तर तिसरा आला, चौथा आला, असे नवरे किती झाले 6 महाराज. आणि एकूण एकाली ती मारू लागली. ह्याच्यात खरा कोणता तेच कळना. शेवटी बाई म्हणली माझ्या लग्नाला नंद महाराज आणि यशोदा होते, त्यांच्याकडे चला परत. नंद महाराज आपल्या दरवाजात बसलीत. यशोदेनं पाहिलं तसे नंदराजानं पाहिलं 6 माणसं एकसारखे. आता आपण जुळे बघितले, तिळे बघितलेत, पण सहाळे बघितलेत का पाहिलं. नंद महाराज मी गाव सोडून जाऊ लागले. रस्त्यामध्ये विहिरीत पाणी आणायला नवरे गेले, हो काय 6 बाहेर आले. ह्याच्यातला खरा कोणता आहे मला ओळखूची नाही म्हणली. तुमच्या पाया पडते, गाव सोडून जात नाही, पण माझा नवरा मला ओळखून द्या. आता नंद महाराज म्हणले तुला तुझा नवरा ओळखू ये ना, मला काय ओळखू येते. पण यशोदेला हाक मारली, यशोदे आपले बाळासाहेब घरी आहेत का. यशोदा म्हणली सकाळी जे गेलाय ते अजून आलाच नाही. नंदाला नंदराजानं ओळखले, हे आपल्या लाल साहेबाशिवाय करणी. अशी गावकोसाची भिंत होती. अलीकडून पलीकडे उडी मारून जे जाईल त्याला त्याची ही खरी बायको. महाराज 5 खोटे होते, ते पट उड्या मारून गेले. आणि 6वं जे होतं ते मला बायको जाऊ पण टंगडं मोडून घ्यायचं नाही. कोणे गावाला जाऊन हिना घेऊन पोट भरायचं, पण उडी मारणं मोडला. नंदराज म्हणले मार की उडी. मला मायच्या नो बायको मै आहे, पण आपल्याला उडी मारणं होत नाही म्हणला. नंद महाराज म्हणले तुझीच आहे दे. अशा लीला केल्या. मला शेवटी उठून बिजाय ना गावाहून, आणि गावात राहिलं तर जगू देईना. मग सगळ्या बायाने सांगितलं नंदराजाला महाराज काहीतरी मुलाला सांगा. मग सांगितलं आता चिंता करू नका, याला शाळेत पाठवतो. उद्या जाई राणा, उद्या जाई राणा, उद्या जाई राणा, उद्या जाई राणा. सवे घेवनी गोधना, सवे घेवनी गोधना, सवे घेवनी गोधना, सवे घेवनी गोधना, सवे घेवनी गोधना. उद्या जाई राणा सबे घेवोनी गोधना. गाई गोपाळ घेऊन, गाई गोपाळ सवंगडे बना, घेवोनिया जाय खेळे नंदाचा काना. कृष्णा हिचा दिवस कसा घालवा म्हणले खेळ मांडा. आणि मग खेळ मांडीला यमुनेच्या तीरी. किंवा खेळ मांडीला वाळवंटी गाई नाचती वैष्णव भाई रे. क्रोधाभिमान केला पावटणी एक एका लागती पायी रे. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणी ना मावळी रे. खेळ खेळायला लागले. मग कोणते खेळ होते त्या काळात. लुडो, पबजी असे होते का महाराज. आपण भाग्यवान आहोत, आपल्या लहानपणापर्यंत आपण ते खेळ खेळलेत. होतो तो हा मामा, खो खो, चेंडूफळी, लगोरी, विटी दांडू, पुन्हा हे असे खेळ होते त्यावेळेला. भवरा खेळ भवरा ग बाई भवरा, या राधिकेचा नवरा खेळ भवरा ग बाई भवरा. माझ्या भोवऱ्याची आरी. किती गोड खेळ. विटी दांडू, अबक दुबक तिबक पोरा खेळ विटी दांडू. त्रिगुण खेळ मांडू आता भांडू नको गांडू. खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू. आणि सुरू व्हायचं झेला रे झेला, झेला रे झेला, झेला रे झेला, झेला रे झेला. तुम्ही वरचे वरी झेला, तुम्ही वरचे वरी झेला, तुम्ही वरचे वरी झेला, तुम्ही वरचे वरी झेला. हातीचे गमावितो पाठशी खाय टोला. झेला रे झेला, झेला रे झेला, झेला रे झेला, झेला रे झेला. हमामा पोरा हमामा, हमामा गाली ठकली पोरे. ब्रह्मादिक पाहते. सुरू झालं मला. सगळे गोपाळ खेळ केले. शेवटी आले कृष्णा तू का म्हणे आता खेळ मोडावा का. खांदी भार पोटी भुका, खांदी भार पोटी भुका, खांदी भार पोटी भुका, खांदी भार पोटी भुका. काय खेळाया
धाम सारोनी सकळ आले अवघे गोपाळ झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या जा म्हणले जैसे आहे तैसे पाहे नाही तरी घरा जाय चोरोनिया माये नवनीत आणावे तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू दुरी मज पाया वेगळे. आणि मग भगवंतानं सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि वृंदावनात काला केला. त्याचं वर्णन केले. विभ्रत विणूम जठरपटयो शृंग वेत्रेच कक्षे. महाराजांनी म्हणतात भानुदास गीते भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ 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 भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीतिगात प्रसाद देतो पंढरीनाथ. आपलं भाग्य आहे. तोच काला पंढरपुरात नामदेवाच्या कीर्तनात ज्ञानोबांनी वाटला. आणि तोच काला आज भगवान बाबाच्या आशीर्वादानं मारुतीरायाच्या आशीर्वादानं मोतीराम महाराजच्या आशीर्वादानं भगवान दत्त महाप्रभूच्या आशीर्वादानं आपल्या इथे आज संपन्न झाला. आनंद आहे. पूर्वीच्या काळी इकडे महाराज मंडळी कमी होती. त्याच्या सांडोळकर विठ्ठल महाराज आणि मारुती महाराज दस्तापूरकर सोपान काका इसादकर अशा काही मंडळीने इकडे पूर्वी भक्तीचा प्रसार केला. आणि खरा पाऊल लागला सांडोळकराचा. कोणाचा? सांडोळकर महाराजाचा खरा पाऊल लागला. सांडोळकर महाराज ते इकडं आले. योगायोगानं कसे आले? रुसून आले होते ते इकडं बरं का. आले पण येऊन ते देवानंच पाठवलं आणि तुमच्या भागाचं सोनं केलं. सांडोळकर महाराज देव अवतारी होते. आता त्यांचे शिष्यच आहेत आपले नारायण महाराज. देव माणसं आहेत. मारुती महाराज हे संत मंडळी पूर्वी इकडं आले आणि त्यांनी सप्ते हे सुरू केले. काही 1 दिवसाचे 2 दिवसाचे 7-7 दिवसाचे सप्ते झाले. आणि कोण बोलाले इकडे? निवडणुकीला उभा टाकायचे का? मग असे सप्ते सुरू झाले पूर्वी इकडे. आणि हे माणसं मुळात आपले तिकडचेच आहेत बाबा. हे जे तुम्ही जे आहोत का नाही इकडे बसलेले सगळे माझ्या पुढे हे सगळे तुम्ही मूळ कुठले होत? सगळे आमच्याकडचे तिकडले. लातूर बीड परभणी तिकडचेच याच परिसरातले तुम्ही सगळे. मग इकडं का आलात? तिकडं दुष्काळ होते, जमिनी नव्हत्या, खटली बकळ होते, पोटं भरत नव्हते. म्हणून सुखासुखी माणसं आले नाही तितक्या लांब. महाराज पोटासाठी आले. हो कशासाठी आले? पोटासाठी आले. लांबवर गेले माणसं इकडं. अमरावती जिल्ह्यात इकडं तिकडे समाज जे पसरला का नाही हे पोटासाठी माणसं आले. इकडं जमिनी त्यावेळेला फुकट कमी किमतीत जंगलाच्या भेटत होत्या. अशी स्कीम होती म्हणून त्यावेळेला. झाडं ते जमीन करायची ना आपल्याच नावची करायचं खायचं असं होतं. पण माणसं आले इकडं. पण येऊन परमेश्वरांनी चांगलं केलं. इकडे जरी आले तरी परमार्थ सोडला नाही आपल्या माणसाने. नाही ते दुर्गमच भाग आहे ना इकडे याचं म्हणजे. पण परमार्थ सोडला नाही. सप्ते टिकून ठेवले, अन्नदान टिकून ठेवलं, माळा टिकून ठेवल्या. आनंद वाटला. आणि आम्हालाही आनंद वाटतो बा तुमच्याकडं. नेहमी नेहमी यावं वाटत नाही पण वर्षातून एखाद्या वेळेला का होईना पण तुमच्या गाठी पडाव्या वाटतात का. आपले माणसं आहेत सगळे लांब येऊन राहिलेत. मग आपण नाही गेलं तर कोण जाईल त्यांच्याकडं. पण त्या भावनेनं आम्ही इतक्या लांबी येतो बा. प्रेम वाटतो, आनंद वाटतो. आणि तुमचा उत्साह दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. पारडीच्या सप्त्याला तर वाढतंच स्वरूप यायले महाराज. आता यंदाच्या वर्षी दरवर्षीपेक्षा 1.5 पट समाज जास्त आहे. किती समाज जास्त आहे? 1.5 पट समाज जास्त आहे. चौकट भरलंय महाराज, कुठंच जागा नाही. आता पुढच्या वर्षी थोडा मंडप इकडं 2 शामिने वाढवायचे. संयोजक मंडळी कुठे गेले? ते बघ्या रुमालवाली पुढारी येतं काही. हा बरं बरोबर काय म्हणलं? पुढच्या साला इकडं 2 शामिने
आणि इकडं 2 शामिनी काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी. रोज नाही लागत एवढं, पण 2 दिवसांना अगोदर लागतं. काल्याच्या कीर्तनाच्या अगोदर 2 दिवस इकडं 2 शामिनी वाढवायचे आणि इकडं 2 शामिनी वाढवायचे आणि 200 खुर्च्या वाढवायच्या. किती खुर्च्या? सप्ताहामध्ये 200 खुर्च्या ठेवायच्या. कशासाठी? बऱ्याच लोकांना गुडघ्याचा त्रास आहे, बसता येत नाही. इकडं 50, इकडं 50, इकडं 50 अशा लांब ठेवायच्या, मध्ये नाही. आणि ज्यांना बसता येत नाही त्यांना बसण्याची आता इथून पुढे व्यवस्था करावं लागणार आहे.